आता दणका पहिला राहिला नाही, आता किलोनं कागद लागत आहेत. बँकेचं कर्ज घ्यायला सुद्धा जवळजवळ 1.5 महिना जातोय घरकी घालायला, हे राहिलं. विमानानं प्रवास करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. अजून 2 वर्षानं लग्न करायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. सुपारी फोडताना यावलात कुठं गुतेले का? नाही, फोडा सुपारी. अरे गुतेले का? फोडू नका सुपारी. त्या पोरीला पोरच नाही होणार का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का वा? बरं दंगलीची तारीख काय 5 आणि 10 वर्ष नाही, 30. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. काल सत्य, आज सत्य, उद्याही सत्य. थोडं कानाला वाईट पण फिट. त्याच्यापेक्षा भाऊ कोणत्या टोळीचे मेंबर हो नका, आमचे सभासद व्हा. 12 माही फुकाट खा, कोणचं एक नाही. तुम्हाला एक सांग महाराज, तुम्ही आमच्या टोळीत जर आले ना, श्रीमंत होणार नाही पण समाधानी व्हा. तेव्हा चिंता बिंता काही करायची नाही. फक्त मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी म्हणून काय करायचं? चिंता करू काय करायचं? कोणासाठी कमवायचंय? बंगला आपण मानलाय, झोपती सुनन पोऱ्या, काय उपयोग आहे त्याचा? ज्या बाईला एकही सुन नाही ती बाई बोलून देत नाही कोणाला, पोपटावानी बोलत. माझ्या डोळ्या देखत आणायची, माझ्या डोळ्या देखत आणायची. आण ग बाया आण. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही. वैश्य का सुना आली का तू दिंडी तुळशीवालीच झाली, तुला अजून माहितच नाही. ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतो बायको करू दे, अशी नीट करून टाकीन. गपची बस. असंच म्हणायचा तो बाप. भाऊ किती जाल कुत्र पाळा, माणसं फाडून टाकणार. आणि शिवारात वाघ येऊ द्या, त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ती कानातही पण भुकत नाही. ते माहिती भुकलो का उच्चारलंच आपल्याला, भुकायचं नाही. ते इतर टायमाला मालक शेजारी झोपते, वाघ आल्यावर खाटाखाली जाते, हुशार ती वाघाला म्हणते वरचा नेबो, माया का मोळा उठला खाटावरचा तसाच ने गोदडी सगळं. हो जम्बूक करी गर्जना जो देखिली नाही पंचाना. चिंता बिंता करायचं काय कारण? बरं काय साठी करायची? हे तुम्ही आणि मी रात्रंदिवस कमावले, काय मागच्यांना घेणं हो? आणि पाया पडून सांगतो, आपले दिवस दुःखात गेले हे मागच्या अवलादीला पटत नाही, सांगू नका. आता हे समजा तुम्ही मी आहे, आपल्याला 7वीपर्यंत पाठी होती, तिला साठा नाही, नुसतं खापार. बरं घरची पाट्या फोडितो म्हणून पातळीची घ्यायची, बोट मोडायचं पण अक्षर उठत नव्हतं. पाट्या पातळीच्या खताच्या गोणीचं दप्तर. बरं दप्तरात काय पुस्तकं होती का? चिचुके, बोर, कवठ, जांभळ. पट्टे तर कमराला 9वी पोत, पट्टा करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर 9वी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पोत. आता जर आपण आपल्या पोराला म्हणलं ना, भाऊ अरे आम्हाला 9वी पर्यंत अंडरपॅन्ट नव्हती, ते आपल्याला काय म्हणते माहिती का? पप्पा तो दरिद्री काळ होता. म्हणजे आपण कशात मोडलोय? आपल्या पोरांना मान्य नाही ते. आपलं पोरग म्हणतं मी आता 3 वर्षाचा झालोय, 6 लाखाची गाडी दारात न्यायला येते मला. बरं मी आवरीत नाही तोवर गाडी उभी राहते. बरं ड्रायव्हरच येतो न्यायला, बाटली माय कधी टिफिन दे, बसवो गाडी. आपल्या पोरांना आपण सांगायचं नाही, आणि त्यांच्यासाठी किती केलं तर त्यांना काही त्याचं घेणं नाही. प्रत्येक माणसानं स्वतःची बाजू सेफ करायची. काय मत आहे तुमचं? खिस्सा गरम येतोवर हे जग सत्य, मनगटात ताकद येतोपर्यंत जग सत्य. एकदा 60-65च्या पुढे गेला ना माणसानं काहीच करायचं नाही. 75चं म्हातारं ग्रामपंचायतीचा फॉर्म भरायला निघलं, 6 कागद फाटले, पेनच टाकानं. ती ग्रामसेवकांना फॉर्म नका भरू तुम्ही, फॉर्मच संपले. मला वय झाल्यावर काहीच करणार नाही. आणि तुम्हाला एक सांगून ठेवतो, समाजासाठी तुम्ही काही करा, त्यांना काही घेणं नाही. काय मत आहे तुमचं? समाजाला काही घेणं नाही. समाज फक्त तात्पुरता आहे. गाथा पाण्यात टाकायला जो समाज होता तोच वैकुंठ गमनाला होता. आणि समाधी सोहळ्याला आज जो समाज रडतो ना, तोच समाज खापर फाकलं तर वय होताच. ज्यावेळेस आपली आई गरीब होती, 9वार साडीतली होती, तिच्या डोक्याला कधी तेल नव्हतं, तेव्हा शेजारच्याच बाया तिला म्हणत होत्या तुझ्यावर चांगले दिवस येतील. ती त्या आशेवर जगत होती. तिला एकच सून आली, पहिल्यापेक्षा वाईट दिवस आले. म्हणजे आयुष्यभर तिचं कष्टातच गेलं. जगाचा नियम नाही, चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. आज
गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी तुकाराम कोंडीबा पिंगट यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या योगानं गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणा आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत 2च मुद्दे शिकवलेत मी तुम्हाला. विचार कुणी करायचा एक आणि चिंता करायची नाही. आता या श्राद्धाच्या कीर्तनाला दुःखद प्रसंगाला जमलेले आपतिष्टमध्ये बरवा या कुटुंबाचा विचार करून ह्या श्राद्धाला पण एकच वाक्य सांगतो. वाक्य पटलं तर पहा. कोणती व्यक्ती मोठी व्हायची असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात. 1 त्याचं प्रारब्ध उत्तम पाहिजे, 2 त्याचे प्रयत्न चांगले पाहिजेत आणि 3 त्यावर कुणाचा तरी आशीर्वाद असला पाहिजे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, जी माणसं मिलिटरीत आहेत, जी माणसं देशसेवेसाठी जगतात त्याच्यासाठी एक भावपूर्ण श्रद्धांजलीचं वाक्य. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. आणि जुनी जी माणसं आहेत महाराज ही कष्टानं मोठी झालेली. आपण म्हणतो वारकरी राहिले नाही, पण जुना शेतकरी 2 वारकरी होते त्याच्यात. एक काळ्या आईची सेवा करणाराही वारकरी होता, गोठ्यातल्या गायीची सेवा करणाराही वारकरी होता आणि पांडुरंगावर निष्ठा ठेवणाराही वारकरी होता. 25 वर्षापूर्वी राजकारणामध्ये समजा आता आपले आमदार साहेब आहेत, यांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते जे होते ते निष्ठावान होते. काम हो न हो, आज नाही. आता सरपंचाला जर एखाद्याने फोन केला, हो आपली पोरगी आजारी आहे, सरपंच जर म्हणला सकाळी पाहू, तो कार्यकर्ता काय म्हणतो बाई फोनवर, कोणच्याशी बोलतो? 6 महिने तुझ्या माग बिन भाकरीचा काला झक मारा हिंडलो का अय दुसऱ्या पक्षात. आता लष्टांची निष्ठा राहिली नाही. आता कशावर देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे अवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती नदीला होतो, आता वड्याला चाललो. काय बोलत माणसाने पार लाजा सोडून दिलं. मर्यादा नाही, धाक नाही, काय नाही, फक्त घमेंड खोर जगणं. काय मत आहे तुमचं? फक्त कशात जगायचं? घमेंडी. बस फक्त घमेंड राहिली आणि फक्त 3 गोष्टी राहिल्यात. महाराज आज आपण ज्यांच्या श्रद्धाला जमलो त्यांचा एवढा मोठा समाज, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आणि एवढ्या मोठ्या त्यांचं पुस्तकांचं प्रकाशन, हीच त्यांची श्रीमंती दिसून येते ना. प्रगट काला करायची? की आपल्या वाणीनं प्रगट करण्यापेक्षा एक वाक्य सांगा, कर्तृत्व हे कार्याला सिद्ध होत असतं, ते वाणीनं प्रगट करायचं नसतं. ही माणसं फार थोडी राहिली महाराज. आता काची माणसं काय आलंय काय नाही. आता महिला मंडळ सावध व्हा, काळ अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट. अहो एवढं मोठं श्राद्ध आता 10वी बी सुद्धा बंद होणार आहेत. 10वी सुद्धा घालणार नाही लोक. आता मॉडिफाईड लोक झाले. आता 5वा आणलाय त्यांनी. अजून 1-2 वर्ष 10वीचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. लग्नाचं काय निघालं? लग्नाचं काय लॉसवाला काय घेतोय पॅकेज? तो म्हणतो फक्त नवरा नवरी आण, वर नाही आलं तरी चालेल, त्याचे आई बाबा तर नाही आले तरी चालते. हळदी सगळं घेतात. आज पॅकेज निघणार आहे. 10वी बिवे सगळं बंद होणार आहे. आता 10वीचं सुद्धा पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तूच आण, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर, टाक. लोकांना काय घेणार आहे? लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात. कौलं गेली, स्लॅप आलाय, सारवायची जागा गेली, फरशी आली, पण माणसं नीतीनं पार भ्रष्ट झाली. काय मध्ये तुमचं? महिला मंडळ थोडासा तुम्हाला अधिकार दिलाय आणि थोडा पैसा आलाय तुमच्याकडं. थोडा पैसा आलाय महिला मंडळ. या 2-4 वर्षात महिलांनी मामाच्या भाच्याच्या मागे उभा नारायण मामा सुद्धा बदलावलाय. एक नवीन अवलादीचा मामा आलाय आता, मानलेला मामा. कुठून अवलाद उठली काय ती? असा मांडवात उचलून आपटला पाहिजे मामा. कुठून आणणार तो मामा? अरे भाऊ किती गरीब असलं तरी तो भाऊ आहे. काय म्हणते तुमचं? भाऊ येतो, त्याचा शर्ट फाटला तर फाटू द्या ना. एक वाक्य सांगा, कोटीचं लग्न करा, कोटीचं, पण भाच्याच्या मागे उभं राहिला फाटक्या पायजाम्यातला मामा शोभतो. आणि ते लग्न शोभून दिसतं. लग्नात मावशी येणं, काका येणं, पाहुणे येणं, ह्या गोष्टी शोभून दिसतात. तुमचं कोटीचं लग्न आहे मामा नाही. काय आग लागतं लग्नाला तुमचं? तुम्ही पैशाच्या घमेंडीत जाऊ नका.
बोर आटतोय बोर 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 300 फूट बोर फुफुटा आणतोय 300 फूट बोर फुफुटा आणतोय त्याकडे किती पैसे आहेत